ब्रेकिंग न्यूज। मौदा नगर पंचायत से कांग्रेस के संभावित उम्मीदवार राजा तिड़के की दावेदारी सुर्खियों में। मौदा की राजनीति में नई हलचल। कांग्रेस नेता राजा तिड़के ने ठोंकी नगर पंचायत से दावेदारी। युवा कांग्रेस नेता राजा तिड़के मैदान में पारदर्शी प्रशासन और विकास को बताया प्राथमिक लक्ष्य। मौदा चुनाव में राजा तिड़के का नाम बना चर्चा का केंद्र। कार्यकर्ताओं में उत्साह, जनता में उम्मीदें बढ़ी। कांग्रेस के उभरते चेहरे राजा तिड़के ने दिखाई दमदार दावेदारी। मौदा की सियासत में बड़ी गर्मी। मौदा नगर पंचायत से कांग्रेस के संभावित उम्मीदवार राजा तिड़के की दावेदारी सुर्खियों में। मौदा में नगर पंचायत चुनाव की सरगर्मी लगातार बढ़ रही है। इसी बीच कांग्रेस पार्टी के युवा और सक्रिय नेता राजा तिड़के ने अपनी मजबूत दावेदारी पेश कर दी है। राजा तिड़के लंबे समय से मौदा क्षेत्र में सामाजिक और राजनीतिक कार्यों में सक्रिय रहे हैं। जनता के बीच वे अपनी सादगी, ईमानदारी और जनसेवा के जज्बे के लिए जाने जाते हैं। अपनी दावेदारी पर बोलते हुए राजा तिड़के ने कहा, मैं मौदा की जनता की आवाज बनना चाहता हूँ। मेरा उद्देश्य है पारदर्शी प्रशासन, हर वर्ग का समग्र विकास और युवाओं के लिए नए अवसर तैयार करना। कांग्रेस के स्थानीय कार्यकर्ताओं में उनके नाम को लेकर जोश और उत्साह देखा जा रहा है। वहीं नागरिकों में भी राजा तिड़के को एक सशक्त, ईमानदार और जनप्रिय चेहरा माना जा रहा है। अब सभी की निगाहें इस बात पर हैं कि क्या कांग्रेस पार्टी उन्हें टिकट देकर मौदा की राजनीति को नई दिशा देगी। मौदा नगर पंचायत चुनाव में राजा तिड़के का नाम बना चर्चा का केंद्र। तिड़के साहेब नमस्कार। नमस्कार। तिड़के साहेब काय सांगणार, पूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत ते होऊ घातलेल्या आहे आणि त्याच अनुषंगाने मौद्यामध्ये पण निवडणुकीचे वारे खूप जोराने म्हणजे इकडे तिकडे चालू आहे। काय सांगाल, मागच्या नगरपंचायतीच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर ते विकास जे आहे ते कुठे दिसत नाही। हे विकासाच्या बाबतीत काय बोलणार? आता सार्वत्रिक नगरपंचायत नगरपालिकेच्या ज्या पद्धतीने निवडणूक लागल्या होऊ घातलेल्या आहेत त्याच्यात मौद्याचं नगरपंचायतचं म्हटलं म्हणजे हे मौदा ही काँग्रेसच्या म्हणजे सुरुवात ही काँग्रेसच्या याच्या प्रमाणे झाली। म्हणजे पहिल्या वेळेस जेव्हा नगरपंचायत नवीन झाली तेव्हा ही काँग्रेसची नगरपंचायत होती, आम्ही सगळ्यांनी मिळून लढवली। त्यानंतर काही मागच्या वेळेस काही घडामोडी झाल्या त्याच्यामुळे मग नंतर हे बीजेपीची सरकार बसली। त्याच्यामुळे बीजेपीनी ज्या पद्धतीने जे काम केलं आहे ते नुसतं रस्ते आणि याच्यावरच त्यांनी जास्त भर दिला। जसं जनसामान्यामध्ये जसं नोकऱ्या आहे किंवा तिथल्या काही मूलभूत गरजा आहे त्याप्रमाणे असं काही त्यांनी त्याप्रमाणे त्यांचं लक्ष काही केलं नाही। आणि नुसतं तुम्ही रोजच पाहत असाल टीव्हीवर वगैरे सगळ्या बातम्या चालत राहतात भ्रष्टाचाराच्या, इथे बराचसा असा काही गोष्टी झालेल्या आहेत। आणि जसा पाहिला मौदा नगरपंचायतचं इतके मोठे सगळे नेते आहेत, आपल्या नागपुरात आहे, गडकरी साहेब आहे, बावनकुळे साहेब आहेत, फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत। ज्या पद्धतीने मौद्याचा विकास पाहायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही आहे। म्हणून त्या पद्धतीने आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये मौदा नगरपंचायतमध्ये आम्ही जातीने लक्ष घालून आलो। कसं काय इथं काँग्रेसची कशी सरकार बसेल त्या पद्धतीने आणि काँग्रेसचा कसा नगराध्यक्ष बसेल त्या पद्धतीने इथे प्रयत्न चालू आहे। पक्षातर्फे इंटरव्ह्यूज वगैरे पूर्ण झालेले आहेत, जवळपास कोणाला उमेदवार द्यायची हे नक्की होणार आहे। आणि त्यातच त्यात या रेसमध्ये आपलं जे नाव आहे ते सर्वात वर मौदा इथे चर्चेत आहे। काय सांगणार, कशा प्रकार चित्र? काय झालं की आपण सातत्याने प्रत्येक वेळेस 5 वर्षे आपण मौद्यामध्ये काही नवीन कार्यक्रम आयोजित करतो। गणपतीचा मोठा उत्सव होतो, महिलांसाठी पण आम्ही बरेच वर्षापासून गेल्या 15-20 वर्षापासून नवरात्रमध्ये मोठ्या संख्येने आम्ही कार्यक्रम घेतो। त्या घेत असताना असं नाही की बा यावेळेस असं हेही नव्हतं की बा आपण काही नगरपंचायत किंवा असं अध्यक्षपद लढवावं, पण जनतेची जी मागणी होती की बा इथे काहीतरी चांगला माणूस लढला पाहिजे, काहीतरी चांगलं घडेल, काहीतरी विकास चांगला तिथे जसं मुलांसाठी खेळाचे मैदान असेल
किंवा महिलांसाठी काहीतरी योजना असेल, अशा प्रकारे जे चालू होतं त्या पद्धतीने आता मी म्हटलं की बा आपण सुरुवात केली पाहिजे. काहीतरी आपण महोदयासाठी आतापर्यंत आपण कार्यक्रमच घेत आलो, पण काहीतरी विकासच्या माध्यमातून आपण काहीतरी चांगलं करू शकतो. त्या अनुषंगाने आपण यावेळेस नगरपंचायतला अध्यक्षाचा आपण अर्ज केला आणि काँग्रेसला आपण तिकीट मागितली. काय तुमच्याकडे काही विशेष असे योजना आपण मनात ठेवलेली आहे का? समोर जाऊन महोदयाच्या मॉडेल, नवीन असा मॉडेल आपण तयार करणार आहात का? बऱ्याच गोष्टी आहेत. आता म्हणजे मेन म्हणजे कसं आहे, एवढं मोठं स्टेट आपल्या महोदयामध्ये बरेच खेळाडू चांगले आहेत आणि लोकांना पण इथे खेळासाठी असं साधन नाही आहे. म्हणजे ग्राउंड आहे पण त्याला अजूनपर्यंत त्या पद्धतीने मुलांसाठी डेव्हलप करायचं होतं तसं नाही आहे. तिथलं माझ्या डोक्यात आहे का बा तिथल्या मुलांसाठी इथल्या तालुक्याच्या लेवलवरचं, इथं तालुका लेवलवरचं महोदय शहर आहे, मोठं शहर आहे, NTPC आलेली आहे, बरेच आहे. पण जसं पाहिलं खेळाडूंसाठी इथं काही चांगलं मैदान नाही आहे. त्याला कसं डेव्हलप करायचं, त्याला स्टेडियमचा कसा रूप द्यायचा, जसं आपण नागपूर वगैरे मोठ्या सिटीजमध्ये पाहतो. पण इथं तेवढ्या पद्धतीने पण एक चांगलं एक ठिकाण खेळांसाठी, कारण मोठे चांगले इथे कुस्त्या खूप प्रसिद्ध आहेत महोदया तालुक्यात. टायकांडो, बरेचसे खेळ म्हणजे बरेचसे खेळ इथं खेळल्या जातात. पण त्यांना असं कुठं प्लॅटफॉर्म नाही, कुठे जाऊन प्रॅक्टिस करायची, हा सगळ्यात मोठा विषय येतो. म्हणून त्या पद्धतीने ग्राउंडचं चांगलं नियोजन करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी सौंदर्यीकरणाचा एक मोठा आहे, नाल्या आहेत, नवीन वस्ती वाढत चालली आहे. असे बरेचसे प्रोजेक्ट आहेत जिथे चांगलं आपल्याला करता येते या नगरपंचायतच्या माध्यमातून. डोक्यात खूप काही आहे, काही खूप चांगले विषय आहेत महोदयाला घेऊन. पाहू आता नगरपंचायतच्या नंतर जे काही आता इलेक्शन, जे काही रिझल्ट येईल त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टीला आम्ही नक्कीच तो प्रयत्न करू. म्हणजे नक्कीच जर आपण नगरपंचायत निवडणुका जर लढल्या तर महोदया जे शहर आहे ते चेहरा मोहरा पूर्ण बिलकुल 100%. आता पण निवडणुकीच्या बाबतीत बोलू. मतदार जे बंधू आहे ते मतदारसाठी जागरूक होत नाही आहे आणि मत जे आहे ते अगदी कमी पर्सेंटमध्ये प्रत्येक वेळेला होतं. तर काय एक मेसेज आपलं मतदार बंधूंना असणार आहे? माझं मतदार बंधूंना कसं राहते की मतदार बंधू आपण जागरूकता नाही दाखवली आणि आपण चुकीच्या मार्गाला गेलो तर ते आपल्याला 5 वर्ष भोगावं लागतात. मग आपण त्याच्यात मग पस्तावा करतो का आपण चुकीच्या ठिकाणी आपण मत दिलं. म्हणून लोकांना विनंती करतो की जागरूकता म्हणून स्वतःनी मत टाकावं, बूथवर जावं आणि स्वतः मतदान करावं. आजूबाजूच्याही लोकांना घेऊन त्यांना प्रोत्साहित करावं. मतदान हे केलंच पाहिजे कारण आपला तो अधिकार आहे. आणि त्या पद्धतीने मग असं पस्तावाची पाळी येत नाही आणि चांगल्या व्यक्तीला तिथं मतदान केलं पाहिजे का जो कोणी आपल्या महोदयाचा विकास करेल. तात्पुरता नाही का बा आता आज तुम्हाला माहित आहे का इलेक्शनमध्ये सगळे फंडे चालतात, पण ते त्याला सावरून आपण कोणाला मतदान केलं पाहिजे याची जागरूकता ठेवावी. आणि विनंती करतो सगळ्या मतदार भावांना, बंधू भगिनींना, सगळ्यांना का यावेळेस प्रत्येकाने आपलं मतदानाचा अधिकार वापरावा आणि जास्त करून मतदान करावं. महोदयकरांची अशी इच्छा आहे की आपण ही निवडणूक लढावी. तर जे महोदयकर आहे त्यांना काय प्रेमाचा संदेश असणार आहे जर आपण निवडणूक लढले तर? मला एवढाच आहे का आपण आजपर्यंत सगळे जाती धर्माचे आपण इथं पंथांनी आपण सगळे एकत्र येतो प्रत्येक कार्यक्रमाला. त्याच पद्धतीने पुढे पण राहावं, पुढेही आपण मिळून मिसळून राहावं आणि त्या पद्धतीने विकासाच्या कामातलाही हातभार म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यांच्या विचाराने आपण केला पाहिजे. काही गोष्टी राहतेच मागं पुढं होतात पण ते आपण सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं आणि सगळ्यांना पुढच्या शुभेच्छा देतो. आणि कास्तकार वर्गांनाही मी हे करतो का ज्या पद्धतीने कास्तकारांचं आज खूप मोठ्या प्रमाणे आज त्यांचं कर्जमाफीचा प्रकार आहे, बऱ्याच गोष्टी त्यांना आज खूप अडचण चालल्या, त्यांच्या मालाला मूलभूत भाव नाही मिळत आहे, असं याच्यातून तुटले नाही पाहिजे बा त्यांच्यात कुठंतरी पुढे गेलं पाहिजे. म्हणून त्यांनाही धीर द्यायसाठी आम्ही बसलो आहोत आणि त्यांना सगळ्यांना पण मी शुभेच्छा देतो.